नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णास किचनमध्ये मी पल्लवी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे मसालेवाली सोजी। तर ही गव्हाची सोजी आहे, ही दळून आणलेली आहे आणि याला चाळून घेतलेलं आहे आणि याला भाजून घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आता मी घालणार आहे मोहरी आणि जिरं, याची फोडणी मी देणार आहे। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे कांदे। तर कांदे मी बारीक आकारामध्ये चिरून घेतलेले आहे। त्यानंतर घालणार आहे मिरची आणि कढीपत्ता। मैत्रिणींनो, तुम्ही रव्याचा उपमा बरेचदा बनवत असेल, पण हा सोजीचाही उपमा किंवा ही अशी मसालेवाली सोजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर नक्कीच ट्राय करा। सोजी जर आपण भाजून ठेवली तर ती 1 महिन्यापर्यंत छान राहते आणि ती खराब होत नाही। आणि जेव्हा आपल्याला गरज वाटली किंवा खायचं मधल्या वेळेमध्ये काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा झाली तर तुम्ही ही सोजी छान बनवून खाऊ शकता। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता हे कांदे आणि मिरची छान आपण परतून घेतलेले आहे। त्यामध्ये आता मी थोडेसे टोमॅटो घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे हळद आणि थोडंसं चवेपुरतं तिखट। मिरच्या घातलेल्या आहे त्यामुळे तिखट आपण थोडंसंच घालणार आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण मीठ यामध्ये घालणार आहे। मैत्रिणींनो, मी यामध्ये ॲड करणार आहे पाणी। तर सोजी शिजण्यासाठी भरपूर पाणी आपल्याला लागते, त्यामुळे पाणी आपल्याला जास्ती प्रमाणात यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर 1 चम्मच मी यामध्ये घालणार आहे दही। फार छान चव येते, दही घातल्याने थोडी आंबटसर चव येते। त्यानंतर मैत्रिणींनो, याला छान उकळी आलेली आहे पाण्याला, तुम्ही बघू शकता। त्यानंतर ही सोजी मी यामध्ये ॲड करणार आहे। सोजीच्या दुप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे, कारण ती शिजण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी लागतं। त्यानंतर छान मंद आचेवर आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। आपण याला 15 मिनिटपर्यंत झाकून ठेवूया। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपली ही सोजी छान रेडी झालेली आहे। ही खायला खूप पौष्टिक आहे आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ही आवडेल। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर यावर मी कोथिंबीर घातलेला आहे आणि आपली ही छान गरमागरम सोजी अशी छान रेडी झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आपली ही अशी सोजी बनवून रेडी झालेली आहे। तर तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। तर अशी पौष्टिक अशी सोजी बनवून रेडी झालेली आहे। मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या मुलांना हॉटेलचं बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा ही डिश नक्कीच खाऊ घाला, ही फार पौष्टिक आहे।